मोफत HPV लसीकरणाला पालकांचा प्रतिसाद नाही। बदनापूर तालुक्यातील वाकुळणी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर जयश्री भुसारे यांनी अचानक तपासणी केली। यावेळी 14 ते 15 वर्षाखालील मुलींसाठी राबवण्यात येणाऱ्या HPV लसीकरण मोहिमेला पालकांचा प्रतिसाद मिळाला नसल्याचं समोर आलंय। आशा कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन जनजागृती करूनही एकाही पालकांनी मुलींना लसीकरणासाठी आणलं नाही। डॉक्टर भुसारे यांनी सांगितलं की HPV लस गर्भाशयाच्या कर्करोगापासून संरक्षण देणारी सुरक्षित व मोफत लस आहे। समाज माध्यमांवरील अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन त्यांनी केले। यावेळी त्यांनी आरोग्य केंद्राच्या नवीन इमारतीची पाहणी करत विविध राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमाचाही आढावा घेतला। टाइम्स ऑफ महाराष्ट्र करिता बदनापूर जालना प्रतिनिधी सय्यद नजाकत यांचा रिपोर्ट। मॅडम, सध्या HPV लस संदर्भात पालकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे। सोशल मीडियाच्या विविध व्हिडिओमध्ये वेगवेगळ्या अफवा आणि संभ्रम निर्माण झाल्यामुळं पालक सध्या आपल्या पाल्यांना लस देण्यासाठी इच्छुक होत नाही। या संदर्भात काय सांगाल? HPV वॅक्सिन हे देशस्तरावर म्हणजे पूर्ण देशामध्ये माननीय पंतप्रधान महोदय यांच्या हस्ते याची लसीकरणाची सुरुवात झालेली आहे। या लसीकरणाद्वारे दरम्यान आपण 14 वर्ष पूर्ण आणि 15 वर्षाच्या कमी असलेल्या म्हणजे 14 ते 15 या वयोगटातल्या सगळ्या मुलींना आपल्याला लस देणे आहे। आणि ही लस या अगोदर पण अनेक ठिकाणी देण्यात आलेली आहे। लस एकदम सुरक्षित आहे। लसीचा कुठलाही याच्यामध्ये दुष्परिणाम सध्या स्थितीमध्ये आढळून आलेला नाही आणि भविष्यातही याच्यामध्ये होणार नाही। ज्या काही लस शासनाद्वारे देण्यात येतात त्याच्यामध्ये संपूर्ण सुरक्षिततेची टेस्टिंग किंवा याची तपासणी, मूलभूत तपासणी झाल्यानंतरच ती लस आपल्याला जे शासनामध्ये प्रोग्राम आहेत त्याच्यामध्ये ती लस अंतर्भूत केल्या जाते। तर त्यासाठी सगळ्या पालकांनी जे काही चुकीच्या सोशल मीडियावर व्हिडिओज किंवा काही त्याच्याबद्दल बातम्या येत असतील तर त्याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करावं। कारण जे काही आमच्यामार्फत आवाहन करण्यात येते लस घेण्यासाठी ते फक्त भविष्यामध्ये मुलींना आपला जो गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर आहे तो एक मोठ्या प्रमाणात पसरणारा एक कॅन्सर आहे आणि हा कॅन्सर भविष्यामध्ये होऊ नये अशा या मुलींना तर ही चांगल्या प्रकारची संधी आहे सगळ्या मुलींना लस देण्यासाठी। आणि ही लस एकदम सुरक्षित आहे आणि नक्कीच त्याचा खूप चांगला फायदा त्याच्यामध्ये होणार आहे। तर आपण सगळ्यांनी लस घ्यावी अशी आम्ही आरोग्य विभागातर्फे आवाहन करतो।